लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठान नाशिकच्या वतीनं आयोजित जाहीर सभेला मोठा प्रतिसाद मिळालाय। किन्नर समाजातील धार्मिक गुरूंच्या प्रतिष्ठेवर झालेल्या आरोपांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि समाजातील एकता अबाधित ठेवण्यासाठी ही सभा घेण्यात आली आहे। समाजातील एक उपेक्षित घटक म्हणून किन्नर समाजाकडे पाहिलं जात असलं तरी विविध किन्नर प्रतिष्ठान आणि आखाड्यांच्या माध्यमातून हा समाज सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य करत आहे। याच कार्यातून विविध किन्नर आखाड्यांची निर्मिती झाली असून समाजामध्ये शिस्त, परंपरा आणि ऐक्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। नुकत्याच किन्नर समाजामध्ये आपापसात झालेल्या काही वादांमुळे धार्मिक गुरूंच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ नये या उद्देशानं महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठान नाशिक तसेच समस्त किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं 54 क्वार्टर कोळीवाडा समोर कठडा जुनी नाशिक येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। कहती हूँ ये बात कि हर एक को एक कैटेगरी में डालना गलत बात है। धर्मांतरण होता है, मगर कई ऐसे तथाकथित जो जिहादी सोच वाले व्यक्ति होते हैं। जिहादी सोच का मतलब ये नहीं है कि हम सब अपने ऊपर ले लें, क्योंकि ये एक व्यक्ति विशेष की बात नहीं है, ये कई लोगों की बात आती है। तो धर्मांतरण होता है और इसके लिए हमने हर जगह आवाज उठाई है। आज यहाँ इसीलिए मैं आई हूँ कि यहाँ पे जो नासिक में प्रकरण चल रहा है, धर्मांतरण की बात आगे आई है, तो आज जब मैं यहाँ आई हूँ मैंने देखा है तो मुझे ऐसा कहीं नहीं लगता है कि यहाँ कोई धर्मांतरण की ऐसी बात होगी, है ना। और अभी मैं नाम लेके कहूंगी कि आज नासिक के अंदर सागर शिंदे की बात है। अब उनका कहना क्या है कि भाई धर्मांतरण की बात, तो मैं इस मंच के माध्यम से सागर शिंदे और शुभांगी शिंदे जी को मैं यही कहूंगी कि बेटा जीवन में आगे बढ़ना है तो आपको सबको लेके चलना पड़ेगा। हमारे पास कई वीडियोस उनके आए हैं जिसमें स्वयं वो प्रताड़ना कर रही हैं किन्नरों के ऊपर, और जो जीव इस तरह की प्रताड़ना, हिंदू बच्चा कभी नहीं किसी को प्रताड़ित करता है, सनातन बच्चा कभी किसी को दुखी नहीं करता है, और हम तो किन्नर है। किन्नर और किन्नर की फीलिंग को नहीं जानेगा तो कौन जानेगा, सही कह रहे हो ना। तो मैं यही कहूंगी कि ये जो प्रकरण यहाँ हो रहा है ये बहुत गलत बात है। नासिक को शांति से रहने देना चाहिए, और अगर ऐसी गलत बात अगर हुई तो हम स्वयं गादीपति जी के साथ जाएंगे, कमिश्नर ऑफिस भी जाएंगे, कलेक्टर ऑफिस भी जाएंगे, और इसकी हम छानबीन की मांग करें। जो भी किन्नर समाज के इसमें के समाज के में जब भी तुम जाएंगे कोई बाजार में तो किसी से ज़बरदस्ती करना नहीं। जो भी तुम जाएंगे किसी के वहाँ टोल पे जाएंगे, किसको ज़बरदस्ती करना नहीं, किसको मार जोड़ करना नहीं, किसको गाली गलौज देना नहीं। ये मैंने खुद इनके पास से ये किन्नरों से लिख कर ली। अगर तुम कोई गलत कानूनी काम, कोई भी गलत काम करते, कायदे के बाहर काम करते, तो मैं खुद सब किन्नरों को भेगा करके तुम्हारे को पहले समझाऊंगी कि तुम लोग ये गलत काम करना नहीं तो नहीं सुने तो मैं खुद फौजदारी करूंगी। आज तक हमारे ऊपर आज 50 साल के अंदर कभी किन्नर समाज के ऊपर कंप्लेंट हुई नहीं, कभी पुलिस स्टेशन गए नहीं, कभी हमारे ऊपर कभी आज तक पुलिसों को, डिपार्टमेंट को, जितने भी पार्षद इनको सबको आप पूछ सकते हो कि नासिक किन्नर समाज एक नासिक जूना नासिक के अंदर परंपरा से रहता आया है। या जाहीर सभेमध्ये नाशिक जिल्हा गद्दीपती सलमान नायक गुरु यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा नाशिक किन्नर समाज तसेच समस्त किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने
तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला. धार्मिक परंपरा, गुरूंची प्रतिष्ठा आणि समाजातील एकोपा अबाधित राहावा यासाठी संयम व एकता राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 2017 साली किन्नर समुदायामध्ये पदार्पण केलेला सागर शिंदे उर्फ शुभांगी आज 9 वर्ष झाले तो किन्नर समुदायामध्ये राहून त्याचं पालन पोषण करत होता. त्यांच्या चेल्यांना त्रास देत होता. तर त्याच्या त्रासलेले सगळे त्याचे चेले आमच्या गादीपतींकडे आले, त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आणि त्या तक्रारवरती जेव्हा गादीपतींचं त्याच्यासोबत बोलणं झालं तर त्यांनी त्याचं खंडन केलं. तो म्हणतो माझे चेले आहेत, माझ्या चेल्यांचं मी बघून घेईल, तुम्ही मध्यस्थी बोलू नका त्या संदर्भात. आणि मग त्यांनी खोटा डाव रचून आमच्या गादीपतीवर हिंदू मुस्लिमचं धर्मांतरण करण्याचा खोटा आरोप टाकला त्यांनी. मला नाशिकमध्ये 2011ला मी नाशिकमध्ये आली, आज 2026 चालू आहे. पण आजपर्यंत मला कधीच आमच्या नानींकडून, आमच्या नायकांकडून कधीच धर्मांतरण कर म्हणून असं कधीच शब्द आमच्यापर्यंत आलेले नाही. पुजारी, राहणार नाशिक. मी सागर शिंदे उर्फ शुभांगी हिच्याकडे गेल्या 7 ते 8 वर्षापासून राहत होते. पण तिने मला 7 ते 8 वर्षापासून माझ्याकडे पैशांची माग करायची, खंडणीची माग करायची, मला टोलवर पाठवायची, बाजाराला पाठवायची, मला वाईट वेगळे कामं करायला लावायची. आणि मला ज्या दिवशी मला तिने पाठवलं, माझ्याकडून पैशांचं ॲडजस्टमेंट नाही झालं, मी जीवाला कंटाळले. माझी एक गुरुभाव आहे, तिने 2 महिन्यापूर्वी तिच्या जाचाला कंटाळून, तिच्या खंडणीच्या जाचाला कंटाळून तिने स्वतः गोळ्या खाऊन तिच्यावाला जीव स्वतः तिने संपवलेला आहे. आणि तीच वेळ माझ्यावरती आली आणि मला धमकीचे कॉल आले का तू बाजारामध्ये ये, तू दिस, तुझे हातपाय तोडू आम्ही. ह्या धमकीच्या कॉल्स नंतर मी आमचे धर्मगुरू यांच्याकडे आल्याच्या नंतर तिला कळालेलं का ही आता धर्मगुरूकडे गेली तर माझा बाजार वगैरे सगळं जाईल. तिने हा मुद्दा न मांडता सर्वांकडे तिने एकच मुद्दा मांडला, काय धर्म परिवर्तनाचा. आज मी सुद्धा 10 वर्षांपासून यांच्या सानिध्यामध्ये वाढते, तिच्याजवळ राहते. आजपर्यंत मला किंवा माझ्या गुरुभावांना किंवा माझ्या शिष्यांना कधी आमच्या धर्मगुरूंनी धर्म परिवर्तन करा असं नाही सांगितलं. मी सुद्धा मंदिर चालवते, माझ्या घरी सुद्धा देवी आहे, मी देवदेव सर्व करते. पण तिच्या या अन्यायाविरुद्ध मी आवाज उचलला आणि आवाज उचलून मी माझ्या धर्मगुरूंकडे आले. तर त्या धर्मगुरूंकडे आल्याच्या नंतर तिने हा मुद्दा दुसरीकडे नेला आणि याला धर्म परिवर्तनाचा मुद्दा नेला, जातीवादाचा मुद्दा केला तिने. हे सर्व तिचं खोटं आहे. आणि तिच्याजवळ जो मुलगा राहतो सोनू गुगे यांनी स्वतः मला कॉल केला, तू सिन्नरमध्ये जर दिसली तुझे हातपाय तोडण्यात येईल. आणि मला शिवीगाळ केली. मी एकटी हिंडते, मला एकटीला हिंडावं लागतं, मला कमी जास्त काय झालं त्यासाठी आमच्या धर्मगुरूंकडे आले. तर तिने या धर्मगुरूंकडे आल्याच्या नंतर मलाही आणि आमच्या धर्मगुरूलाही तिने कॉल करून सांगितलं का तुम्ही जर तिला जवळ घेतलं तर तुम्हालाही गोळ्या लावण्यात येईल. अक्षरशः तिने बंदुकीच्या गोळ्या डोक्याला लावल ही भाषा आमच्या धर्मगुरूंसोबत केलेली आहे. माझं एकच समाजाला आणि सर्व लोकांना माझं एकच मागणं आहे की आम्ही हिंदू आहो, हिंदू राहणार. आणि आमच्या गुरु आम्हाला कधीही धर्म परिवर्तन करा असं बोललेले नाहीये. तर माझी एकच मागे, हा सागर शिंदे जे खोटं बोलतो आहे याचं खोटं उघडकीस आणा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. या सभेप्रसंगी वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख पूज्यपाद किन्नर जगद्गुरू स्वामी हेमांगी सखी यांचे समस्त नाशिक किन्नर समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच पुणे जिल्हा किन्नर समाजाच्या गद्दीपती रंजना नायक गुरु, अरुणा आबा जगवाले, मंजुआई जगवाले, सारिका आई गुरु, तसेच किन्नर आखाड्याच्या श्री श्री 1008 स्वामी महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी आईसाहेब गुरु यांची उपस्थिती या सभेला लाभली आहे. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समस्त नाशिक किन्नर समाज आणि महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठानच्या किन्नर भगिनींनी या जाहीर सभेतून एकजुटीचा ठोस संदेश दिलाय. या सभेमुळे किन्नर समाजातील ऐक्य अधिकच दृढ होईल, तसेच समाजातील धार्मिक आणि सामाजिक मूल्यांचे संरक्षण होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.